शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर। नमस्कार। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेच्या महिला आघाडीच्या वतीने निकिता ठाकूर जिल्हा महिला प्रमुख आणि तालुका नेत्या नेहा मोरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुका अध्यक्षा दर्शना हुंबे मॅडम आणि सचिव मयूर राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीतील जवळजवळ 41 महिला शिक्षकांनी अगदी चांगल्या प्रकारचा इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिप प्रश्नसंच निर्मिती उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। तसं बघायला गेलं तर कणकवली तालुका शाखा जी आहे ती उपक्रमशील शाखा आहे। दरवर्षी किमान 2 ते 3 कार्यक्रम विद्यार्थी शिक्षकांच्या अगदी चांगल्या हिताच्या दृष्टीने राबवते। ती शाखा अगदी चांगलं म्हणजे जिल्ह्याला आदर्शवत असं काम करते। आणि हा जो 4थी आणि 7वीचा स्कॉलरशिपचा जो उपक्रम राबवलेला आहे तो या वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल आणि दरवर्षी हा उपक्रमाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होईल। तालुक्याचे नेते टॉनी मापसेकर, तालुका अध्यक्ष सुशांतजी मरगज, सचिव निलेजी ठाकूर आणि त्याची सर्व टीम यांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे। 4थीचा जो स्कॉलरशिपचा प्रश्नसंच निर्मिती केलेली आहे ती सविता आर्लेकर मॅडम, मयूर राणे, जान्हवी परब मॅडम, अनुजा कदम मॅडम आणि 7वीचा विनीता सिरसाट मॅडम, वैष्णवी परब मॅडम, ऋतुजा जंगले मॅडम आणि कविता भुसडे मॅडम यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत। हा उपक्रम राबवताना कणकवली तालुक्यातील ज्या ज्या शिक्षकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन, त्यांचं कौतुक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कणकवली शाखेला या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव प्रांजल चंद्रकांत गुरव। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरेड मराठी तालुका कणकवली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली महिला आघाडी मार्फत शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंच निर्मिती केली जात आहे। विषयवार प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास करून हे प्रश्न काढले असल्यामुळे त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास करता येतो। या वर्षी 4थीची परीक्षा पहिल्यांदाच असल्यामुळे सराव प्रश्नसंच फारसे उपलब्ध नाहीत। त्यामुळे हे प्रश्नसंच आम्हा सगळ्यांना दिशादर्शक आहेत। सराव परीक्षेत आमच्या मार्गांमध्ये वाढ होत आहे। या उपक्रमासाठी आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून महिला आघाडी कणकवलीला खूप खूप धन्यवाद। माझे नाव शफा नदीम शेख। माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शेडवणे नंबर 1। मी इयत्ता 7वीमध्ये शिकते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा कणकवलीच्या वतीनं शिष्यवृत्ती सराव संच निर्मिती केली जात आहे। या संचामुळे शिष्यवृत्तीच्या प्रत्येक घटकांचा सखोल अभ्यास करून प्रश्न काढले गेल्यामुळे त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास आम्हाला करता आला। यावर्षी पहिल्यांदाच इयत्ता 7वीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होणार असल्यामुळे फारसे सराव संच उपलब्ध नाहीत। हे सराव संच आम्हाला फार उपयोगी झाले आहेत। त्यामुळे आमचा शिष्यवृत्तीचा अभ्यासाचा सरावही खूप चांगला झाला आहे। त्यामुळे आम्हा विद्यार्थी वर्गाकडून सदर महिला आघाडी कणकवली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।
नमस्कार, मी राधिका राजेंद्र कवडे, शाळा कळसुली नंबर 1. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली महिला आघाडी यांच्यामार्फत इयत्ता 4थी व 7वीतील विद्यार्थ्यांना मोफत सराव संच सोडवणे हा उपक्रम चालू होता. आमच्या शाळेतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना ह्या उपक्रमाचा नक्कीच फायदा झाला. खरोखरच हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना आम्ही सराव प्रश्नसंच काढून दिले, प्रिंट काढून दिल्या. विद्यार्थ्यांनी त्या हाताळल्या, सोडवल्या आणि त्यांचा खूप सराव झाला. नक्कीच या उपक्रमाचा इयत्ता 4थी आणि 7वीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल. त्यासाठी मनापासून धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखा कणकवली महिला आघाडीमार्फत हे जानेवारी 26 ते मार्च 26 अखेर शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रशंसनच निमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. आमच्या महिला अध्यक्षा सन्माननीय निकिता ठाकूर मॅडम आणि नेत्या सन्माननीय नेहा मोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आम्ही हाती घेतला. आमच्या तालुक्यातील तंत्रज्ञ शिक्षिका धरून जवळजवळ 41 महिलांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि जवळजवळ 100 PDF प्रशासनच यातून बाहेर पडले. यंदापासूनच इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा नव्याने सुरू होते आणि आपल्याकडे कालावधी कमी मिळाला आणि त्याशिवाय मुलांचा जास्त सराव व्हावा आणि त्यावेळेला आपल्याकडे बाजारात जास्त प्रशासनचे किंवा मटेरियल असं उपलब्ध नव्हतं आणि म्हणून मुलं जास्तीत जास्त कशी पास होतील हा दृष्टिकोन समोर ठेवून आमच्या महिलांनी प्रशासनचे तयार केलेले आहे. संकलित चाचणी 2 आता येते. विद्यार्थ्यांना सराव करायला वेळ मिळावा. तसंच पुन्हा आता 26 एप्रिलला आपली मुख्य म्हणजे फायनल परीक्षा होते आणि म्हणून आम्ही आता हा उपक्रमाच्या समारोपाकडे वळतो आहोत. या उपक्रमासाठी आमचे तंत्रज्ञ शिक्षक सन्माननीय प्रवीण कुबल सर यांनी सुरुवातीच्या प्रश्नांचं PDF तयार करून ह्या उपक्रमाची मुहूर्तमेढ आम्हाला करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच सन्माननीय श्रीकांत मुचडे सर, सन्माननीय संतोष कांबळे सर यांनी सुद्धा आम्हाला मदत देऊ केली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आमच्या महिला भगिनी सन्माननीय आरती कांबळे मॅडम यांनी आठवड्याला 4 PDF तयार करायच्या आणि अतिशय मोलाचं उत्कृष्ट आणि महत्त्वाचं काम त्यांनी बजावलं. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तसेच माझ्या सचिव सहकारी सन्माननीय मयुरी राणे मॅडम, तसेच सन्माननीय विनिता शिरसाट मॅडम, सन्माननीय अनुजा प्रवीण कदम मॅडम यांनी सुद्धा तंत्रस्नेही आणि प्लस प्रश्न निर्मिती अशी दुहेरी भूमिका वठवत या उपक्रमामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलं. या उपक्रमासाठी आमच्या 2 टीम होत्या, एक 4थीची आणि 7वीची. 4थी स्कॉलरशिपसाठी मराठी विषय सन्माननीय सविता आर्लेकर मॅडम, गणित विषय सन्माननीय मयुरी राणे मॅडम, इंग्रजी सन्माननीय जान्हवी जयप्रकाश परब मॅडम, बुद्धिमत्ता सन्माननीय अनुजा कदम मॅडम. 7वीची टीम मराठीसाठी सन्माननीय विनिता शिरसाट मॅडम, गणित सन्माननीय वैष्णवी परब मॅडम, इंग्रजी सन्माननीय ऋतुजा जंगले मॅडम आणि बुद्धिमत्ता सन्माननीय कविता बुचडे मॅडम यांनी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. आपलं घर, कुटुंब, तसेच शाळेची कामं, ऑनलाईन कामं हे सगळं सांभाळत असतानाच त्यांनी हेही काम अतिशय चोखपणे संघटनेचं काम त्यांनी अतिशय हिरिरीने भाग घेऊन पूर्ण केलं. त्याबद्दल या माझ्या हिरकणींना मी मानाचा मुजरा करते. तसेच या उपक्रमासाठी आमचे तालुक्याची पूर्ण कार्यकारिणी, तसेच आमचे शिक्षक नेते सन्माननीय टोनी म्हापसेकर सर, अध्यक्ष सन्माननीय सुशांत मरगा सर, सचिव सन्माननीय निलेश ठाकूर सर या सर्वांचंही महत्त्वाचं योगदान लाभलं, सहकार्य लाभलं. त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद.